नेक्स्ट टॉपिक काय आहे? इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय रे मराठीत म्हणतो आपण त्याला घटना. काय आहे? घटना. बरोबर आहे का? घटना. पर्टिक्युलर कंडिशन्स काय आहे? द जे काही आउटकम आहे, द आउटकम सॅटिस्फाईंग पर्टिक्युलर कंडिशन, दॅट इज द इव्हेंट. फेवरेबल आउटकम म्हणजेच काय की तुम्हाला काय सांगितलेलं? फेवरेबल म्हणजे काय? तुम्हाला जे लागतंय, तुम्हाला जे पाहिजे आहे, तुमच्या अपेक्षित जे आहे, तुम्हाला वाटतं की हे पडलं पाहिजे, तुम्हाला असं वाटतंय की हा टेल पडलं पाहिजे, टेलच पडतंय, हे की नाही? तुम्हाला जे आउटकम आहे, जे फेवरेबल आहे, तुम्हाला जे सांगितलेलं आहे तेच त्यालाच फेवरेबल आउटकम असं म्हणतो. म्हणजे अपेक्षित निष्पत्ती आपण त्याला म्हणतो आहे. जी की निष्पत्ती पडणार आहे त्यापैकी तुमच्या अपेक्षित भेटणे त्याला अपेक्षित काय म्हणत असतो आपण? निष्पत्ती असे म्हणत असतो. द आउटकम्स विच सॅटिस्फाईंग द पर्टिक्युलर कंडिशन्स. जी काही तुमची कंडिशन दिलेली असेल ते कंडिशन जर का सॅटिस्फाय करत असेल, तो निष्पत्ती काय करत असेल, कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, तर त्याला काय म्हणत असतो आपण? फेवरेबल आउटकम म्हणत असतो किंवा अपेक्षित निष्पत्ती. नमुना अवकाश दिला असेल, नमुना अवकाश म्हणजे काय? सॅम्पल स्पेस तुम्हाला दिला असेल, त्याच्या फेवरेबल आउटकम्सला, त्याच्या अपेक्षित असलेल्या संचाला आपण काय म्हणत असतो? इव्हेंट म्हणत असतो. इव्हेंट काय आहे? किंवा जे काही संच आहे, कशाचा संच आहे? कशाचा संच आहे? तर फेवरेबल आउटकम्स, जे काही तुम्हाला अपेक्षित निष्पत्ती आहे त्याचा जो काही संच आहे, त्याच्या संचाला जो नमुना अवकाश राहील आणि त्याच्यामधून जे काही फेवरेबल आउटकम्स तुमचं निघणार आहे, जी अपेक्षित निष्पत्ती निघणार आहे, त्याच्या त्या संचाला आपण इव्हेंट असं म्हणत असतो. पहिली गोष्ट काय? फेवरेबल आउटकम काय आहे? अपेक्षित आउटकम काय आहे? निष्पत्ती काय आहे? अपेक्षित निष्पत्ती काय आहे? किंवा जी काही तुम्हाला कंडिशन सॅटिस्फाय करेल, जी काही तुमची निष्पत्ती येऊ राहिली, रिझल्ट जो येऊ राहिला तुमचा, तो रिझल्ट तुमच्या नुसार येत असेल, तुमचे कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, तर त्याला आपण काय म्हणत असतो? फेवरेबल आउटकम म्हणत असतो किंवा त्याला काय म्हणत असतो? अपेक्षित निष्पत्ती म्हणतो. जो काही नमुना अवकाश आहे त्या नमुना अवकाशामध्ये जे काही अपेक्षित निष्पत्ती आहे त्याचा जो संच असेल, जो तुम्हाला अपेक्षित आहे, हा असं असं आलं पाहिजे, असं तर त्याला आपण काय म्हणत असतो? त्या पूर्ण त्या घटनेला आपण म्हणत असतो इव्हेंट. ठीक आहे. फेवरेबल आउटकम्स विच सेट ऑफ द फेवरेबल आउटकम्स इन अ सॅम्पल स्पेस, दॅट इज कॉल्ड इव्हेंट. ठीक आहे. आता हा झाला आपला इव्हेंट. इव्हेंट काय करतो आपण? तर कॅपिटल लेटरनं डिनोट करत असतो. इव्हेंट जो आहे आपण कॅपिटल लेटरनं डिनोट करत असतो. जसे की आपल्याकडे ए, बी, सी, डी एक्सेट्रा. आता तुम्हाला कोणता इव्हेंट काढायला सांगितला असेल की काहीतरी कंडिशन सॅटिस्फाय करायची असेल, तर तिथे तुम्हाला ए न सुरुवात करावं लागेल. असं ए त्याला डिनोट करण्याचं काम या ठिकाणी जो इव्हेंट आहे तर ते कॅपिटल लेटरनं करत असतो. सॅम्पल स्पेसला आपण डिनोट करण्यासाठी ओमेगा वापरत असतो किंवा त्याला दुसरं जे आहे तर सॅम्पल स्पेसचा यस सुद्धा आपण डिनोट केलेला आहे. ठीक आहे. आता इथे आपण कॅपिटल लेटर मध्ये अल्फाबेट घेतलेले तर आहे. मग हे झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही कंडिशन सॅटिस्फाय करायचे, जे आपण लास्ट लेक्चरला आपण बारीक बारीक गोष्टी समजून घेतल्या होत्या, तर त्यातमध्ये आता इथून पुढे आपला खास जो जर्नी आहे या चॅप्टरचा सुरू झालेला आहे. इव्हेंट काढणे. नेमकं तुम्हाला काय लागतंय त्यामध्ये? की जसं की आता 2 कॉइन टॉस केले असतात. आता आपल्याकडे एक प्रश्न आहे की बाबा 2 कॉइन टॉस करायचे, आपल्याला काय करायचं आहे? 2 कॉइन टॉस करायचे. When we toss 2 coins, when we toss 2 coin, 2 कॉइन टॉस केले असता, 2 कॉइन्स आहेत आपल्याकडे, 2 कॉइन टॉस केल्या असता आपल्याला अपेक्षित काय पाहिजे? की एक ऍटलिस्ट 1 टेल इन इट. म्हणजे त्यामध्ये एक आपल्याला एकच टेल त्या रिझल्ट मध्ये जे आउटकम्स निघणार आहेत त्यामध्ये असलं पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे, पहिले आपण सॅम्पल स्पेस लिहू. काय आहे सॅम्पल स्पेस? दॅट इज डिनोटेड बाय यस. व्हेन वी टॉस 2 कॉइन्स, व्हेन वी विच इज अ गेट, आपल्याला काय भेटत असते? आपल्याला भेटत असतो जो काही नमुना अवकाश आहे तो माहित आहे. पहिले काय भेटतंय? हेड हेड. नंतर काय आहे? हेड टेल. बरोबर आहे. नंतर हा टेल इकडं टेल हेड. बरोबर आहे. नंतर टेल टेल. बरोबर आहे, आपल्याला माहित आहे. आता यात 4 कंडिशन आहेत ना. हे रिझल्ट आहे, आउटकम्स काय भेटले आपल्याला? सॅम्पल स्पेसचा जो काही आउटकम आहे, निष्पत्ती जी आहे
तर ही भेटलेली आहे, नमुना अवकाश आपल्याला हा भेटलेला आहे. यस बरोबर. एच 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 टी टी एच टी टी. यातमध्ये टेल किती? आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला अपेक्षित काय आहे. प्रश्न आहे असा की आपल्याला अपेक्षित असं असलं पाहिजे. उत्तर जे अपेक्षित आहे, कंडिशन दिलेली आहे त्याची. जर का एखादी पर्टिक्युलर ही जी काही आउटकम्स आहेत त्याची पर्टिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल त्याला फेवरेबल आउटकम म्हणतो. आणि त्याच्या त्या संचाला, फेवरेबल आउटकमच्या संचाला आपण इव्हेंट म्हणत असतो. जसं की आपल्याला तिथं कंडिशन सांगितली, व्हेन वी टॉस 2 कॉइन्स वी गेट, काय आहे तर कंडिशन काय होती, वी गेट ऍटलिस्ट 1 टेल आपल्याला भेटलं पाहिजे. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही 2 कॉइन टॉस करता आहात त्याचा जो काही नमुना अवकाश भेटतो आहे त्या नमुना अवकाशमध्ये तुम्हाला फेवरेबल म्हणजे तुमची जी अपेक्षित काय आहे निष्पत्ती आहे, म्हणजे तुम्हाला जी पाहिजे आहे, काय पाहिजे तुम्हाला, जेव्हा 2 कॉइन टॉस केले असतात तुम्हाला काय भेटलं पाहिजे, त्या नमुना अवकाशमध्ये एक तरी, त्या रिझल्ट मध्ये एक तरी टेल असला पाहिजे. 2 असले तरी चालते, पण आपल्याला जी कंडिशन आहे एक टेल पाहिजेच पाहिजे त्यामध्ये. पहा बरं, या हेड मध्ये आहे का, नाही. याच्यात आहे का, आहे. एक टेल आहे. या टेल आहे का, आहे. याच्यात आहे का, आहे. इथं 2 आहेत, त्या 2शी काही घेणं नाही, पण आपल्याला एकच पाहिजे होता. आपली सॅटिस्फाय करू आला ना, झाला. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो काही इव्हेंट आहे तर तो डिनोट करतो आपण या पद्धतीने. हा सॅम्पल स्पेस आहे, हा कोण आहे, इव्हेंट. आपण एबीसीडी आपण जे काही कॅपिटल लेटर्स आहेत त्याला डिनोट करत असतो. तिथे एच टी टी एच आणि टी टी हा तुमचा झाला आहे. जसं की आपण सॅम्पल स्पेस मध्ये काढत होतो की नंबर ऑफ द एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस विच इज रिटन इन द फॉर्म ऑफ एन ऑफ एस इज इक्वल टू हाऊ मच, 1 2 3 4. आपण लिहित होतो नंबर ऑफ द सॅम्पल्स पॉइंट म्हणत होतो आपण याला, किंवा नंबर ऑफ द एलिमेंट्स इन इट ते म्हणत होतो. तर किती आहेत, 4. त्याच पद्धतीने यामध्ये या इव्हेंट मध्ये नंबर ऑफ द एलिमेंट्स किती आहे, नंबर ऑफ द इव्हेंट्स किती आहेत, तर 3 विच इज डिनोटेड बाय एन ऑफ ए दॅट इज इक्वल टू 1 2 3. किती आहे, 3 आहे. समजलं तुम्हाला? हा बघा. अच्छा चला प्रश्न समजून घेऊया. प्रश्न काय आहे तो दिलेला. हा प्रॅक्टिस सेट 5.3 आपल्याला त्यातमधला पहिला प्रश्न आपण सॉल्व्ह करत आहे. काय आहे, राईट द सॅम्पल स्पेस. काय करायचंय तुम्हाला, एक सॅम्पल स्पेस त्या ठिकाणी लिहायचं आहे. येस. अँड नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट एन एस सुद्धा लिहायचे आहे फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. खालील दिलेले जे काही एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि त्याचा तो जो नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस आहे तो सुद्धा त्या ठिकाणी लिहायचा. नंबर ऑफ द एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस लिहायचं सुद्धा. Also write the event ABC in the set form and write n of A, n of B, n of C. ते सुद्धा तुम्हाला लिहायचे. जे काही इव्हेंट आहे ABC तो लिहायचा आणि त्यामध्ये त्या इव्हेंट मध्ये नंबर ऑफ द इव्हेंट किती आहेत तर ते सुद्धा तुम्हाला इन द फॉर्म एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी सुद्धा लिहायची आहे. मग काय कंडिशन दिलेली आहे, पहिली तर गोष्ट काय आहे, पहिलं सांगितलंय त्यांनी, पहिला प्रश्न आहे आपला, 1 डाय इज रोल. डाय व्हेन वी अ डाय अ रोल. आता आपल्याला सुरुवात करायची. 1 डाय इज अ रोल. आता एक डाय जर रोल केली असता तर तुम्हाला माहिती आहे नमुना अवकाश काय भेटतो त्याचा, म्हणजे यस काय भेटतो आहे. आता यामध्ये तुम्हाला माहित आहे डायला किती पृष्ठभाग असतात, 6. त्याच्या पृष्ठभागावर 1 2 3 पर्यंत 6 पर्यंत लिहिलेले असतात. मग त्याच्या कंडिशन नमुना अवकाश 6 पर्यंत असू शकतो. 1 2 3 4 5 6 ह्या ठिकाणी असा आहे. नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस म्हणजे नंबर ऑफ द पॉइंट जे आहेत सॅम्पल स्पेस मध्ये तर किती आहे, एन ऑफ एस तुम्हाला किती दिलेले आहे, 6 आहे. किती आहेत, 6. ओके झालं. कारण त्यांनी सांगितलं होतं सॅम्पल स्पेस लिहा, यस लिहिला आपण. त्यानंतर तो म्हणतात नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट एन सुद्धा लिहा फॉर इच, त्याच्यासाठी लिहिलाय आपण. नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट सुद्धा लिहिले आपण. किती आहेत, 6 आहे. आता या सगळं झाल्याच्या नंतर तो म्हणतो आहे ऑल्सो राईट इव्हेंट एबीसी सुद्धा तुम्हाला इव्हेंट सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिला इव्हेंट आहे ए. इव्हेंट आपण पहिला लिहू आपण, इव्हेंट ए. इव्हेंट ए. आता इव्हेंट ए काय सांगतोय बघा, इव्हन नंबर ऑन अप्पर स्पेस. इव्हन माहिती आहे तुम्हाला, इव्हन म्हणजेच काय, इव्हन नंबर ऑन अप्पर स्पेस. अप्पर फेस. आता तुम्हाला सांगायचं जो काही रोल केलेला आहे तुम्ही डाय,
त्याच्या पॉसिबिलिटीज किती आहे? 6 आहे. त्या 6 पैकी तुम्हाला सांगायचं आहे की अप्पर स्पेसला इव्हन नंबर किती येऊ शकतात. तुम्हाला इव्हेंट सांगितलेला आहे की जेव्हा तुम्ही डाय रोल करता तर त्या ठिकाणी किती चान्सेस आहेत अप्पर स्पेसला येण्याची? तर 6 आहे. तर त्यातमध्ये सुद्धा त्यांनी कंडिशन विचारलेली आहे. काय असते फेवरेबल आउटकम? काय असते? द आउटकम विच सॅटिस्फाय द पर्टिक्युलर कंडिशन्स. आता कंडिशन आहे ना, ही कंडिशन दिली त्यांनी की जो वरचा पृष्ठभाग आहे त्या डायचा, त्या पृष्ठभागावर इव्हन नंबर म्हणजे 2, 4, 6, 8 असे वरच्या पृष्ठभागावर इव्हन नंबर येतील अशी किती येऊ शकतात? असे इव्हेंट किती आहेत? असे इव्हेंट किती आहेत? 3. मग आपण इथं पाहणार 1, 2, 3 आणि त्यासाठी इव्हेंटसाठी आपल्याला लिहिलं असतो आपण ए. इव्हेंट आपण कॅपिटल लेटरने डिनोट करतो आणि तो आता इच्छेमध्ये लिहिणार आपण रिपी कंसामध्ये सेटमध्ये लिहायचे ते 2, 4, 6 2, 4, 6 आणि या इव्हेंटसाठी नंबर ऑफ द points in event तुम्हाला माहिती number of the element in that event A, number of the element in event A, how much? 3. There are the 3 elements in that the event. आता पहिलं झालं. दुसरा इव्हेंट काय आहे? इव्हेंट बी. आता इव्हेंट बी काय सांगतो आहे? ऑड नंबर ऑन द अप्पर स्पेस. ऑड नंबर ऑन अप्पर स्पेस. वरचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर किती ऑड नंबर येण्याचे चान्सेस आहेत? 3 आहेत. बघा 1, 2 आणि 3 म्हणजे ऑड नंबर्स काय आहेत? 1, 3, 5 काय आहे? 1, 3, 5 म्हणजे काय? जो इव्हेंट आहे तो कॅपिटल लेटरला बी ने लिहिला. सेट मध्ये लिहितो आहे 1, 3 and the 5. These are the odd numbers. Number of the elements in that the event B, how much? 3. किती आहेत? 3 आहेत. आणि लास्ट कंडिशन काय? इव्हेंट सी सांगायचं आहे तुम्हाला. आता माहित आहे तुम्हाला प्राईम नंबर सुद्धा तुम्हाला माहित नसतं गरजेचे आहे. काहींना प्राईम नंबर माहित नसतात आणि त्यामुळे गफलत होते. प्राईम नंबर ऑन अप्पर स्पेस. वरच्या पृष्ठभागावर प्राईम नंबर येण्याचे चान्सेस कोणकोणते असतील? तर 3 बरोबर आहे. कोणकोणते? 2, 3, 5. बरं सर 2 तर इव्हन नंबर आहे. तर एक लक्षात ठेवायचं प्राईम नंबर सगळ्यात लहान प्राईम नंबर म्हणजे कोणता आहे? तर तो 2 आहे. असा कोणता इव्हन नंबर आहे की तो सर्वात लहान आणि समसंख्या आहे? तर तो फक्त 2च आहे. लक्षात घ्या. बाकी सगळे ऑड व्हॅल्यूज दिसतील तुम्हाला. ठीक आहे. मग याच्यासाठी इव्हेंट लिहिणार आपण सी. सेट मध्ये लिहिणार 2, 3 and the 5. These are the prime numbers. Number of the element in event C, that is equal to 3. झाल्या आपल्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. ओके झालं. इथं संपलं. आपण जेवढं आपल्याला सांगितलं होतं तेवढं आपण या ठिकाणी लिहिलं. डाय आर रोल्ड सायमल्टेनियसली. आपल्याकडे 2 डाय आहेत आणि 2 डाय आपल्याला सायमल्टेनियसली फेकायचे. ठीक आहे. म्हणजे एकदाच नाही फेकायचे, कंटिन्युअसली तुम्ही फेकणार आहेत आता. ठीक आहे. 6 वेळेस 2 डाय आर रोल्ड सायमल्टेनियसली. तर त्या 2 डाय तुम्ही डाय काय केल्या? तर रोल केल्या असता, फेकल्या असत्या. तर त्या ठिकाणी इव्हेंट तुम्हाला काढायचे. ठीक आहे. तर इव्हेंट काढण्या अगोदर तुम्हाला काय करावं लागत असते? सॅम्पल स्पेस लिहावं लागेल. 2 डाय जेव्हा तुम्ही फेकता त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहावं लागेल. नंबर ऑफ द एलिमेंट इन सॅम्पल पॉईंट, जे काही एलिमेंट आहे स्पेस मध्ये ते सुद्धा तुम्हाला लिहायचे किंवा नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट सुद्धा जे आहे ते तुम्हाला लिहितात. त्यानंतर तुम्हाला इव्हेंट ए, इव्हेंट बी आणि इव्हेंट सी तर ते लिहायचे आहे. जे काही कंडिशन आहे त्या सॅटिस्फाय करावं लागेल. त्याला फेवरेबल आपण म्हणत असतो आउटकम्स, जे तुम्हाला पाहिजे असतात. आता पहिले आपण काय करणार आहे? तर 2 डाय घेणार. आता इथं बसले पाहिजेत ते. 2 डाय आर रोल असं लिहिलं आपण. सायमल्टेनियसली. ठीक आहे. आता जेव्हा 2 डाय आपण सायमल्टेनियसली रोल करतो तुम्हाला माहिती सॅम्पल स्पेस कसा निघतो? तर एस. इथं आपण लिहिणार आहे एस. इथं लिहिण्यापेक्षा इथं बसून जाईल. इथं होऊन जाईल. इथे लिहू आपण. ठीक आहे. सॅम्पल स्पेस दॅट इज द एस इकडे इज इक्वल टू सॅम्पल स्पेस इज इक्वल टू
काय आहे, दोन डाय जेव्हा तुम्ही रोल करता तर तुम्हाला सॅम्पल स्पेस काय भेटतो, 1 1, नंतर 1 2, 1 3, 1 4, नंतर 1 5, ठीक आहे, आणि लास्ट 1 6, 1 6 असा तुम्हाला भेटला. आता 1चं काम झालं. नंतर काय करतो आपण, हा नंतर काय करतो आपण, 2 1, नंतर 2 2, नंतर 2 3, नंतर 2 4, नंतर 2 5, नंतर 2 6. ओके, हे झालं इथपर्यंत. आता 2चं काम झालं. आता 2च्या नंतरचा 3, हा इकडे घेतो, हा इकडे घेतो त्याला. 3 1, 3 2, 3 3, त्यानंतर 3 4, त्यानंतर 3 5, 3 6. ओके, ठीक आहे. त्यानंतर 4 1, 4 2, 4 3, नंतर 4 4, नंतर 4 5, लास्ट 4 6, बरोबर आहे. त्यानंतर आता 5 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 6, 5 5, हा, आणि लास्ट 5 6. आता लास्ट हा 6 1, 6 2, 6 3, 6 4, नंतर 6 5, and last 6 6. ओके, हे झाला आपला सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ द एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस, हाऊ मेनी सॅम्पल पॉइंट्स, 36. देर आर नंबर ऑफ द सॅम्पल पॉइंट इज 36. आता हे काउंट करत बसायचं नाही, आपल्याला माहितच आहे, 2 डोळे रोल केले असतात आपल्याला 36 भेटतात. आता आपल्याला हे सगळं सॅम्पल स्पेस झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही कंडिशन दिलेल्या आहेत त्या सॅटिस्फाय करायचे, म्हणजे तुम्हाला घटना काय काय करायच्या आहेत, घडलेल्या आहेत ते तुम्हाला सांगायचे. इव्हेंट ए पहा. आता पहिले इव्हेंट ए लिहिणार आपण. इव्हेंट ए, ओके, एक एक इव्हेंट आपण लिहिणार आणि एक एक रफ करणार, ठीक आहे. इव्हेंट ए काय सांगतो, इव्हेंट ए द सम ऑफ दी, काय लिहिणार आपण, दी सम ऑफ दी digits on the upper space, digits on upper space is multiple of 6, is multiple of 6, is multiple of 6. तर ही जी काही डाय तुम्ही रोल केली, जो काही नमुना अवकाश आहे, या नमुना अवकाश मध्ये जे काही अप्पर फेस आहे, या अप्पर फेस दोघांची बघा काय म्हणता येतो, द सम ऑफ द डिजिट, जे काही डिजिट वरती येणार आहे या वरील पृष्ठभागावर त्या दोन डिजिटचा बेरीज सम ही कशाच्या मल्टिपल असली पाहिजे, 6च्या पटीत असली पाहिजे. या पेच्यावर 1 येईल, याच्यावर काय येईल, 5, 1 आणि 5 6, 6 1 6, बरोबर आहे, म्हणजे त्या 6च्या पटीत आहे. इकडे काय 2 आणि इकडे किती 4, 2 आणि 4 6, इकडे 3 आणि इकडे 3, 3 आणि 3 6, बरोबर आहे. हा, नंतर अजून 4 अधिक 2, अशा त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. हे आपण इथे बघू. इथे बघा 1 अधिक 1 किती होतील, 2 नाही होत. हा, 1 अधिक 3 4 नाही होत. 1 अधिक 5 6, ही एक ठेवू आपण. इथे आपण खालीच लिहू आपण इथे, ठीक आहे. इव्हेंट जो आहे तो लिहिला असता. हा, पहिली काय भेटली आपल्याला, तुम्हाला एक पृष्ठभाग आणि दुसऱ्यावरला 5, 1 आणि 5 किती झाले, 6, आणि 6चे मल्टिपल आहे. हा, दुसरं काय आहे, 2 आणि 4, दुसरं काय आहे 2 आणि 4, 2 आणि 4. तिसरा काय आहे 3 3, तिसरा काय आहे 3 3. बाकीचे कोणता आहे का, नाही, 3 3. नंतर 4 2, नंतर 4 2, 4 2, त्यानंतर 4 2 झाल्याच्या नंतर 5 1, नंतर 5 1. ओके, 5 1 अँड 5 1 5 1 5 1 आहे का, लास्ट 6 6, लास्ट काय 6 6,
सहा 12, 6 1 6, 6 2 12. बरोबर आहे. आपल्याला हे भेटलं सॅम्पल इव्हेंट का भेटले ते, आणि त्यातमध्ये 1 2 3 4 5 6 तुम्हाला अप्पर फेस एकाची आणि दुसऱ्याची बेरीज केली असता तर 6च्या मल्टिपल मध्ये असलेले किती आहेत इव्हेंट, तर तो आहे n ऑफ a इज इक्वल टू किती रे, हाऊ मच 6. किती नंबर ऑफ इव्हेंट इन a दॅट इज 6. समजलं. आता दुसरा, हा हे झालं हे सगळ्यांचं लिहून. हा आता हे सगळं रफ करतो मी अलीकडलं, जेणेकरून आपल्याला याच्यावरून आपल्याला ते घेता येईल, म्हणून ते रफ नाही करायचं, आपल्याला हेच ठेवायचं आहे, हे रफ करावं लागेल. हे 2 डायरोल सायमल्टेनियसला संपलंय. इव्हेंट ए सुद्धा आपला संपला आहे. ठीक आहे. आता इव्हेंट आपल्याला इव्हेंट 2 ठेवतो. ठीक आहे. हा पण डिजिट सेम डिजिट वाला आहे, अप्पर फेस वाला, तो नंतर घेऊ. ठीक आहे. इथं घेऊ आता, डायरेक्ट इथंच लिहिणं सुरू. इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे सांगा बरं, आता इथे लक्षात घ्या. द सम ऑफ दी डिजिट्स ऑन अप्पर फेसेस इज मिनिमम 10. काय म्हणतोय सम म्हणजे काय, बेरीज. अशा जे अंक आहेत डिजिट्स की त्यांचे जे वरील पृष्ठभागावर आलेले जे अंक आहेत त्यांच्या बेरीज ही किती असली पाहिजे, इज मिनिमम ऑफ 10 असली पाहिजे. त्या दोघांची बेरीज काय असेल, बेरीज किती असली पाहिजे, 10 असली पाहिजेच पाहिजे. 10 असली पाहिजे, त्याच्यावरती नाही. ठीक आहे. चला घ्या आता इव्हेंट बी. तुम्हाला माहिती आहे कॅपिटल लेटरनं बी लिहितो आपण, इव्हेंट लिहित असतो. चला घ्या पहिल्या ह्याच्यात बघा, हे पोहोचलो आपण. इकडे आहे का, इकडे नाही, इकडे नाही, इकडे 4 6 10. ठीक आहे. 4 6 आहे. नंतर बा हा नंतर आहे 5 5. काहे हमें डरा रहे हो. कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, द इव्हेंट बी इज द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम ऑफ 10. म्हणजे कमीत कमी त्या दोन डिजिटची जी बेरीज आहे, त्या अप्पर फेसेसची बेरीज जी आहे, तर ती किती असली पाहिजे, 10 असली पाहिजे कमीत कमी. त्याच्यावरती किती चालते. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. 4 आणि 6 10, त्यानंतर 5 आणि 5 10, आणि 6 आणि 4 10. त्यानंतर इथपर्यंत बघा आपण आलो. 4 हे झाले, याची बेरीज होत नाही. 5 आणि 4 9 होते, 5 आणि 5 10 होते. हा 5 आणि 6 11. इथे आपल्याला 5 आणि 6 11 भेटते. 5 आणि 6 11. त्यानंतर 5 आणि 6 11 झाल्याच्या नंतर आपल्याला भेटते 6 आणि 3 9, 6 आणि 4 10, 6 आणि 4 10, आणि नंतर आहे 6 आणि 5 11, 6 आणि 5 आणि नंतर आहे 6 आणि 6 12. म्हणजे हे मिनिमम ज्या दोन पृष्ठभागाची बेरीज ही किती असली पाहिजे, कमीत कमी 10 असली पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला चालते. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. तर नंबर ऑफ दी एलिमेंट्स इन द इव्हेंट बी इज किती आहेत, 6. ठीक आहे. त्यानंतर आहे इव्हेंट सी. काय म्हणतो आहे, दी सेम डिजिट ऑन बोथ अप्पर फेसेस. दोन्ही जे पृष्ठभाग असतील त्या दोन्ही पृष्ठभागावर काय असले पाहिजे, सारखेच अंक असले पाहिजे. पहा बरं सारखे अंक कुठे भेटतात तुम्हाला. 1 1 इथं लिहू 1 1. इव्हेंट ए लिहा, इव्हेंट सी लिहू आपण. सी काय आहे 1 1. नंतर रे हे बघा इथं 2 2, नंतर आहे 2 2, नंतर आहे 3 3 3 3, नंतर 4 4, त्यानंतर 5 5, आणि लास्ट आहे 6 6. हा झाला. तर नंबर ऑफ एलिमेंट इन इव्हेंट सी इज 6. किती आहेत, 6. इथे आपलं हे एक्झाम्पल संपलं. टॉस सायमल्टेनियसली कंडिशन फॉर द इव्हेंट ए. आपल्याला काय करायचं, 3 कॉइन टॉस करायचे. काय करायचं आहे, 3 कॉइन टॉस करायचे. आता 3 कॉइन टॉस केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय भेटणार आहे, सायमल्टेनियसली 1 2 आणि 3 असे 3 कॉइन्स आपल्याला टॉस करायचे.
सायमल्टेनियसली. आणि टॉस केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि त्याच्या सॅम्पल स्पेस झाल्याच्या नंतर नंबर ऑफ एलिमेंट इन सॅम्पल स्पेस ते सुद्धा आपण लिहून घेऊ. नंतर कंडिशन लिहायचे ए बी सी ज्या दिलेल्या आहे आपल्याला त्या. ठीक आहे. तर जे दिलं आहे ते 3 कॉइन टॉस सायमल्टेनियसली. हा सॅम्पल स्पेस काय भेटेल तुम्हाला हेड, त्यानंतर हेड हेड टेल, नंतर हेड, नंतर टेल हेड हेड, नंतर हेड टेल टेल, हा टेल हेड टेल, हा हेड, नंतर टेल टेल टेल. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. पण एक लक्षात ठेवायचं आहे आपलं की नमुना अवकाश जो आहे 3 कॉइन जेव्हा आपण सायमल्टेनियसली टॉस करतो तर त्याचा जो सॅम्पल स्पेस जो आहे तर तो नंबर ऑफ द एलिमेंट जे आहे त्या सॅम्पल स्पेस मध्ये नमुना अवकाशमध्ये 8 यायलाच पाहिजे. 2 जर टॉस केले असतं तर किती 4 आणि 1 केला असतं तर 2 यायलाच पाहिजे. हे आपल्या लक्षात असलं तर मग आपण इथं करेक्शन करू शकतो. जर का तुम्हाला ते माहित नसेल किती येतात तर आपण 7 लिहून 6 लिहूनच मोकळं होऊन जाऊ आहे का नाही, मग आपलं ते चुकणारच झालं. ठीक आहे. नंबर ऑफ द एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस दॅट इज द 8. ओके. हे याची गरज नाही पण आपण तरी लिहून ठेवू. आता कंडिशन फर्स्ट दॅट इज द इव्हेंट ए. इव्हेंट ए काय सांगतोय बघा, टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स, टू गेट ऍटलिस्ट 2 हेड. आता तुम्हाला माहित आहे या इव्हेंट मध्ये कंडिशन दिलेली आहे तुम्हाला की त्यातमध्ये 2 हेड असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. चला मग आता त्या ठिकाणी इव्हेंट ए जो लिहिणार आहे आपण, हा पहिला सगळा याच्यामध्ये 2 हेड आहेत का, हो आहेत. 3 आहेत ना, 3 आपल्याला 2 चीच गरज आहे. झाले. ऍटलिस्ट 2 हेड्स असलेच पाहिजे त्यात. याच्यात आहे का, हो आहे. हेड हेड टेल, हा हा, नंतर हेड टेल हेड आहे, बरोबर आहे. हेड टेल हेड आहे, त्यानंतर टेल हेड हेड आहे, टेल हेड हेड आहे. आता आहे का कुठे आणखीन 2 हेड आहेत का इथं, इथं आहे का, इथं आहे का, नाही, संपला. इथं इथपर्यंत आलं. नंबर ऑफ द इव्हेंट्स इन ए दॅट इज किती 4. हे झालं आपला आन्सर. नंतर इव्हेंट बी लिहायचं आपल्याला. इव्हेंट बी काय दिलेला आहे, टू गेट नो हेड. काय आहे, टू गेट नो हेड. असा इव्हेंट पाहायचा आहे त्यातमध्ये की त्यातमध्ये हेडच नसला पाहिजे. बघा याच्यात हेड आहे का, हो. याच्यात हेड आहे का, हो. याच्यात हेड आहे का, याच्यात पण आहे. याच्यात हेड आहे का, हो आहे. याच्यात हेड आहे का, आहे. याच्यात हेड आहे का, आहे. पण याच्यात आहे का, नाही. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो इव्हेंट जो आहे बी भेटेल तुम्हाला. टेल 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 आणि त्याचे नंबर ऑफ, हा नाही सॅम्पल नाही, नंबर ऑफ इव्हेंट्स इन बी दॅट इज इक्वल टू 1. ओके. नंतर इव्हेंट सी बघा. आता इव्हेंट सी बघा काय म्हणतोय तो, टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन. तर टू गेट हेड ऑन सेकंड कॉइन 2 नंबरचा जो आहे ना त्यातवर आपल्याला काय असलं पाहिजे, हेड असला पाहिजे. ठीक आहे. चला बघा आता त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहू आपण, इव्हेंट लिहूया आपण. हा इथे बघा दुसऱ्या याच्यावर हेड आहे का, आहे. लिहिणार आपण हेड हेड हेड. ओके. इथं आहे का हेड, दुसऱ्या याच्यावर दुसरा कॉइन हेड आहे का, हो आहे. हेड हेड टेल. ओके. त्यानंतर इथं दुसरा हेड आहे का, नाही. इथं आहे का, आहे. टेल हेड हेड. ओके. त्यानंतर इथं आहे का, नाही. दुसरा जो आहे टेल आहे, इथं आपल्याला दुसरा पाहिजे, हो आहे का, आहे. टेल हेड टेल. हा अजून आहे का 2 नंबरचा नाही. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा जो कॉइन आहे त्याच्या अप्पर फेसवर आपल्याला काय पाहिजे असलं पाहिजे, हेड असलं पाहिजे. आहे. ठीक आहे. नंबर ऑफ द एलिमेंट्स किती आहेत, इव्हेंट्स किती आहेत, 1 2 3 4. म्हणजे एन ऑफ सी किती भेटेल तुम्हाला, 4. ठीक आहे. हे झालं आपलं आन्सर इथपर्यंत. युजिंग डिजिट 0 1 2 3 4 5 विदाउट रिपिटेशन ऑफ द डिजिट्स. काय दिलेलं आहे आपल्याला की 2 डिजिट नंबर आपल्याला बनवायचे. 2 डिजिट नंबर आर फॉर्म अशी बनवायची आपल्याला. युजिंग कोणत्या डिजिट्स, 0 1 2 3 4 5 या ज्या नंबर दिलेले आहे याच्यावरून आपल्याला बनवायचे. पुढे काय आहे, विदाउट द रिपिटेशन ऑफ द डिजिट. हे जे डिजिट दिलेले आहे ना ते पुन्हा रिपीट झाले नाही पाहिजे.
म्हणजे जसं की 1 1 1 2 2 असे रिपीट नाही झाले पाहिजे. ठीक आहे. इव्हेंट ए दिलेला आहे. पहिले आपण यासाठी सॅम्पल स्पेस जो आहे तो लिहून घेऊया. ठीक आहे. काय आहे? 2 digit नंबर आर फॉर्म युजिंग द डिजिट 2 digit are formed by using digit s इज इक्वल टू सॅम्पल स्पेस लिहायचं आपल्याला. s इज इक्वल टू पहा बरं 0 1 असं नाही लिहिणार आपण 1 0 1 0 1 2 1 3 1 4 आणि 1 5 संपला विषय. आता 1 चं काम झालं. आता घ्या 2 घ्या 2 0 2 1 2 3 2 4 2 5 ओके संपला. त्यानंतर 3 घ्या 3 0 3 0 3 1 3 2 3 4 3 5 ठीक आहे. इकडे घेऊ वरती 4 0 4 1 4 2 4 3 4 5 बरोबर आहे. 5 0 5 1 5 2 5 3 5 4 झालं. नंबर ऑफ द सॅम्पल्स म्हणजे नंबर ऑफ द पॉइंट सॅम्पल्स पॉइंट किती आहेत याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 नंबर ऑफ द सॅम्पल्स पॉइंट्स जे आहे दॅट इज द 25 बरोबर आहे. आता इथं सॅम्पल पॉइंट झाला आपला. आता आपल्याला काय करायचं आहे ती इव्हेंट जी दिलेली आहे ज्या कंडिशन ज्या दिलेल्या आहेत त्या सॅटिस्फाय करायची. पहिली कंडिशन इव्हेंट ए इव्हेंट ए काय द नंबर फॉर्म काय आहे इज इव्हन. आता इव्हेंट कोणता आहे तो ए आहे. चला इव्हेंट ए लिहिणार आपण. पा आता इव्हन नंबर कोणकोणते पा 10 इव्हन आहे का हो आहे. 12 आहे 14 आहे 20 आहे त्यानंतर 24 आहे 30 आहे 32 34 त्यानंतर 40 42 50 आहे 52 आणि 54 लिहून घ्यायचे ते 10 12 12 आणि 14 त्यानंतर 20 त्यानंतर 24 नंतर 30 नंतर 32 30 32 34 34 नंतर 40 42 44 नाही ना 44 झाला की रिपीट होईल ना तो 44 नाहीच ना कसा राहील द फॉर्म विच युजिंग विदाउट द रिपिटेशन ऑफ द डिजिट तो रिपीट करायला पाहिजे. नंतर 50 52 आणि 54 ठीक आहे. हाऊ मेनी नंबर ऑफ इव्हेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हाऊ मच 13 ओके. बी इव्हेंट बी पाहू आपण आता. इव्हेंट बी काय आहे पहा. इव्हेंट बी काय सांगतो आहे द नंबर फॉर्म इज इव्हन झाला आपला पहिला इव्हन नंबर झाला. नंबर बी काय आहे बघा द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3 न भाग जाईल असे. द नंबर विच इज अ डिव्हिजिबल नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3 न भाग जाईल अशा तुम्हाला त्या संख्या शोधायच्या आहेत. पहा आता त्याच्यासाठी आपण इव्हेंट लिहूया बी इव्हेंट. बघा अरे कोणकोणत्या संख्याला भाग जातो 3 न 10 ला जातो की 3 न भाग नाही 12 ला जातो 12 3 चौक 12 12 ला जातोय नंतर 15 ला जातोय 15 झाल्याच्या नंतर काय जातो रे 21 ला जातोय बरोबर आहे व्हेरी गुड. त्यानंतर 24 ला जातो आहे त्यानंतर 30 ला जातो आहे 30 ला गेल्याच्या नंतर डायरेक्ट 42 कुठे 42 ला जातो आहे नंतर 45 ला जातो आहे
आणि त्यानंतर आहे 51 आणि 54, 51 आणि 54. ओके. आणि नंबर ऑफ इव्हेंट्स काय आहे त्या ठिकाणी बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आहे. ठीक आहे. आणि आता इव्हेंट सी लिहायचं आहे आपल्याला. इव्हेंट सी काय दिलेलं बघा. इव्हेंट सी आहे द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. द नंबर जो फॉर्म झालेले नंबर आहेत ना तर ते 50 पेक्षा वरती असले पाहिजे, मोठे असले पाहिजे. फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. ग्रेटर दॅन 50. सांगा बरं ग्रेटर दॅन 50 म्हणजेच काय येते. कोणकोणती संख्या येतील ही कडे येतील का 51 पासून. हा म्हणजे सी इज इक्वल टू 50 पण येणार नाही, 50 पेक्षा मोठी सांगितलेली आहे. 51 52 53 54. ठीक आहे. देर आर नंबर ऑफ इव्हेंट्स इन सी हाऊ मच 1 2 3 4. किती आहे 4. क्वेश्चन काय दिलेला आपल्याला. क्वेश्चन असा आहे द 3 मेन्स आहेत, 3 माणूस आहेत आणि 2 लेडीज आहेत, वुमन्स आहेत. ठीक आहे. 3 माणसं आणि 2 लेडीज आहे आणि एन्व्हायरमेंट कमिटी जी आहे ती आपल्याला 2 माणसं इज टू बी द फॉर्म म्हणजे 2-2 याच्यामध्ये बनवायची आहे. 2-2 याच्या लॉट्स मध्ये आपल्याला बनवायची एन्व्हायरमेंट कमिटी. टोटल लोक आपल्याकडे 5 आहेत. 3 पुरुष आहेत आणि 2 स्त्रिया आहेत. ओके. आणि त्यामध्ये आपल्याला एन्व्हायरमेंट कमिटी बनवायची दोघांची. तर इज टू बी द फॉर्म. तर मग ती कमिटी फॉर्म झाली तर त्याचं आपल्याला सॅम्पल स्पेस बनावं लागेल. त्यानंतर काय करावं लागणार आहे. आपल्याला इव्हेंट दिलेले 1 2 आणि 3 इव्हेंट्स आहेत. तर त्या 3 इव्हेंट्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मग आता पाय दिलेले बघा इथे सॅम्पल स्पेस आपण लिहूया. सॅम्पल स्पेस तुम्हाला माहित आहे. पहिले इथे लिहून घेऊ. देर आर 3 मॅन कोणकोणते आहेत त्यांचं नाव लिहू आपण. M1 M2 M3 अँड 2 वुमन्स. 2 लेडीज आहेत, स्त्रिया आहेत. तर वुमन्स आहेत. तर एक W1 आहे आणि दुसरी आहे W2. ठीक आहे. तर त्यासाठी त्या काय करतायत एक सॅम्पल स्पेस एक कमिटी त्या ठिकाणी तयार करायची आपल्याला. तर सॅम्पल स्पेस आपण डिनोट करतो आहे S इज इक्वल टू कमिटी करायची फॉर्म 2 पर्सन कमिटी बनवायची. 2 पर्सनची कमिटी बनवायची आपल्याला. हा टू फॉर्म 2 पर्सन कमिटी. आता 2 पर्सन कमिटीचे नमुना अवकाश आपल्याला बनवायचा आहे. आपल्याला 3 माणसं दिलेले आहेत. M1 M2 त्यानंतर M1 M3 त्यानंतर M2 M3. बरोबर आहे. हे झाले M1 M3 नंतर M2 M3. ठीक आहे. आता त्यानंतर हे दोघांचं काम झालं. आता आपण घेऊया M1 W1 लेडीज सोबत. ठीक आहे. M1 W2. ठीक आहे. त्यानंतर M2 W1 M2 W3. अरे ओके. हा M2 W2. ओके. नंतर M3 W1 नंतर M3 W2. ठीक आहे. आणि लास्ट आता इथे बघा 2 M1 आणि M2 सोबत 2 पर्सनची कमिटी बनवून राहिली. M1 आणि M3 सोबत केलेली आहे. त्यानंतर आहे M2 M3 सोबत. नंतर M1 हा M1 हे बघा M1 M2. ठीक आहे. M1 M3 बरोबर आहे. त्यानंतर M2 M3 झाला. त्यानंतर आता ज्यांचं काम झालं तिघांचा बी यूज झाला. आता बघा M1 W1 M1 W2 झालं. याचं बी काम झालं. M2 W1 M2 W2 याचं बी काम झालं. M3 W1 M3 W2 झालं. आता या सगळ्यांचा वापर झाला. आता बघा W1 W2. आता हे दोघांचं सुद्धा लिहावं लागेल. W1 W2. तर ही तो जो सॅम्पल स्पेस आहे कितीचा आहे नंबर ऑफ द सॅम्पल स्पेस किंवा सॅम्पल पॉईंट किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे. इव्हेंट हा
हो, वुमन 1 वुमन 2 ठीक आहे. हा, इव्हेंट ए काय आहे, देअर मस्ट बी ऍटलिस्ट वन वुमन मेंबर. देअर मस्ट बी at least one woman member. एक वुमन मेंबर त्या ठिकाणी असली पाहिजे. ठीक आहे, त्या इव्हेंट मध्ये. ठीक आहे, म्हणजेच काय भेटेल तुम्हाला, नमुना अवकाश किंवा इव्हेंट काय भेटेल तुम्हाला, ए पा. यातमध्ये महिला आहे का एक तरी, दोन्ही माणसं आहेत. इथं दोन्ही जेंट्स आहेत हे का नाही, आणि इथं बघा ही दोन्ही पण आहे. हे तिघं पण आपले येणार आहे का पहिल्या याच्यात, नाही. इथं बघा M1 हा येतो, त्याच्यात W1 आहे की नाही, आहे. एक वुमन पाहिजे आपल्याला, एक ऍटलिस्ट आहे. ही पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, आणि इथं पण आहे. ऍटलिस्ट पाहिजे आपल्याला, ती कंडिशन सॅटिस्फाय करते. लिहिणार आपण M1 W1 ओके, त्यानंतर M1 W2, नंतर M2 W2, M2 W1, त्यानंतर M2 W2, नंतर M3 W1, नंतर M3 W2 झालं, नंतर लास्ट आपला W1 W2. ठीक आहे. नंबर ऑफ द इव्हेंट्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, किती आहेत, 7 आहे. हे झालं आपला आन्सर याचं. आता इव्हेंट दुसरा जो आहे, इव्हेंट बी आहे आपल्याकडे. इव्हेंट बी काय दिलेलं आहे बघा, वन वुमन वन मेन कमिटी फॉर्म. एक माणूस आणि एक लेडीज असली पाहिजे त्यामध्ये, त्या कमिटीमध्ये, कारण दोन दोन लोकांचीच कमिटी बनवलेली आहे. तर अशी कंडिशन दिलेली आहे. आता फक्त तिथमध्ये एक लेडीज आणि एक जेंट्सच असला पाहिजे. चला बघू आपण आता. वन वुमन वन मॅन अँड वन वुमन इन कमिटीमध्ये काय असलं पाहिजे, एक लेडीज, एक स्त्री आणि एक पुरुष असला पाहिजे. ठीक आहे, आता बघूया इव्हेंट आपण यासाठी लिहिणार आहे. हा बघा बरं, याच्यामध्ये एक जेंट्स म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री असली पाहिजे. याच्यात आहे का, दोन्ही पुरुष आहेत, याच्यात दोन्ही पुरुष आहे, याच्यात दोन्ही पुरुष आहे. पण याच्यात आहे एक पुरुष एक स्त्री, याच्यात एक पुरुष एक स्त्री, याच्यात एक पुरुष एक स्त्री आहे, एक पुरुष एक स्त्री, एक पुरुष स्त्री आहे. पण याच्यात दोन्ही स्त्रिया, हे आणि हे 1 2 3 हे कटून जाईल. 1 2 3 4 5 6 लिहिणार आपण M1 W1, M1 W2, M2 W2 W1 ओके, नंतर M2 W2, नंतर M3 W3, नंतर नाही W1 हा M3 आणि W2. ठीक आहे, असे नंबर ऑफ इव्हेंट्स इन बी, दॅट इज 1 2 3 4 5 6, किती आहेत, 6 आहे. समजलं. आता तिसरी कंडिशन आहे आपली. आता ही कंडिशन इथं ठेवू आपण, बाकीचं रफ करून घेऊ. ठीक आहे, आता याच्यावरचं कंडिशन रफ करून घेऊ आपण. हे इव्हेंट सी दिलेला आहे आपल्याला इथे. हा इव्हेंट आपण इथे लिहू आता. इव्हेंट सी काय दिलेला आहे, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. त्यातमध्ये वुमन मेंबर नसली पाहिजे, एकही वुमन मेंबर नसली पाहिजे. हा, तर मग मला सांगा असे कोणते आहेत, M1 M2 M1 M3 M2 M3 आहे का, बाकीच्या कुठं आहे का, बाकी सगळ्या याच्यात वुमन आहे, याच्यात वुमन आहे, याच्यात पण 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 आहे, आणि ह्या वुमनच वुमन. ठीक आहे, इथं काय आहेत बघा, इव्हेंट सी इज इक्वल टू इन ब्रॅकेट M1 M2 M2 M1 M3 ओके, नंतर M2 M3. ठीक आहे, झालं. इथून इथपर्यंत हे 3, बाकी सगळ्यांच्यात मध्ये काय आहेत, महिला आहेत. ठीक आहे, तर सी नंबर ऑफ इव्हेंट इन सी काय भेटते तुम्हाला, किती आहे, 3. किती येतात, 3. समजलं. इथपर्यंत आपले हे आन्सर झालं. हा जुलै 2022 मध्ये बोर्ड मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे.